नमस्कार. ज्ञानज्योती एज्युकेशनमध्ये तुमचं स्वागत आहे. नुकतीच कंबाईन ग्रुप सी पूर्व परीक्षा झालेली आहे आणि पॉलिटीचे जे 15 प्रश्न आहेत त्याची संभाव्य उत्तरं आपण घेऊन आलेलो आहोत. ट्रॅडिशनल पॉलिटी जसं येते तसंच आलेलं आहे, परंतु एक 2-3 प्रश्न खूपच जास्त पुढे मागे झालेत, जे शक्यतो सर्वांचे चुकणारे आहेत. कारण की ट्रॅडिशनल पुस्तक आपण जे वापरतोय लक्ष्मीकांत सरांचं, त्याच्या पलीकडे प्रश्न गेलेले आहेत. तर आपण त्याची संभाव्य उत्तरं बघूयात. सुरुवात करूया. सगळ्यात चांगला आणि सोपा प्रश्न पहिल्या चॅप्टरमध्ये आयोगाने अयोग्य विचारले, ज्याला अयोग्य नीट वाचता आलं त्याचा हा प्रश्न बरोबर येणार आहे. अयंगार हे संविधान सभेचे आरेखक होते, चीफ ड्राफ्टमॅन, आणि एस एन मुखर्जी सचिव होते. हे आयोगाने उलट केलंय. अयंगार सचिव आहेत आणि मुखर्जी चीफ ड्राफ्टमॅन आहेत. त्यामुळे याचं अ आणि क चुकीचं आहे आणि याचं उत्तर आपलं पर्याय क्रमांक 3 आहे. कारण की प्रेम बिहारी नारायण रायजादा यांच्या हस्ताक्षरात किंवा यांच्या अक्षरांनी आपली घटना लिहिली गेली आहे, त्याच्यामुळे याचं क बरोबर आहे आणि याचं उत्तर फक्त कुठलं आहे? अ आणि ब चुकीचं वाक्य आहे. पर्याय क्रमांक 1. पुढे खालीलपैकी योग्य विचारले. कशा संदर्भात? राज्य विधिमंडळाच्या संदर्भात. ते राज्य विधिमंडळ विचारू दे किंवा संसद विचारू दे, बिलच्या संदर्भात दोघांकडे सेम कायदे आहेत बऱ्यापैकी. तर सामान्य विधेयक हे मंत्र्याद्वारे पण मांडलं जातं आणि खाजगी सदस्यांद्वारे पण मांडले जाऊ शकतं. अगदी बरोबर. आणि धन विधेयक हे मंत्र्याद्वारे मांडले जाऊ शकतं किंवा खाजगी सदस्याद्वारे मांडले जाऊ शकते. हे चुकीचं आहे, कारण की धन विधेयक हे सरकारी विधेयक असतं आणि हे फक्त मांडण्याचा अधिकार हे मंत्र्यांना असतो. त्यामुळे याचं उत्तर फक्त अ किंवा पर्याय क्रमांक 1 असं असणार आहे. बलवंतराय मेहता समितीबद्दल योग्य शिफारिश काय? बलवंतराय मेहता समिती 1857 ला आली होती, 1957 ला आली होती आणि यामध्ये पंचायत राज संदर्भात विविध तरतुदी दिल्या होत्या. त्यात ते काय म्हटले? ग्रामपंचायत प्रत्यक्ष निवडून आलेल्या प्रतिनिधीसह स्थापन करावी. अगदी बरोबर. ग्रामपंचायतसाठी त्यांनी प्रत्यक्ष सांगितलं होतं आणि पंचायत समिती आणि जिल्हा परिषदसाठी त्यांनी अप्रत्यक्ष सांगितलं होतं. इथं आयोगाने प्रत्यक्ष शब्द दिलाय. आणि तिसरं वाक्य म्हणजे जिल्हाधिकारी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असेल, हे पण बरोबर आहे. मग अ आणि क बरोबर आहे, ब चुकीचं आहे, कारण की इथं प्रत्यक्ष नाही तर अप्रत्यक्ष सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे? अ आणि क बरोबर आणि आयोगाने योग्य विचारल्यामुळे पर्याय क्रमांक 3 बरोबर आहे. लक्ष्मीकांत सरांच्या पुस्तकात ॲज इट इज 3 वाक्य दिलेली आहेत. कोणत्या परिशिष्टामध्ये भारताच्या अधिकृत भाषांची यादी दिलेली आहे? अधिकृत भाषांची यादी आपल्या 8व्या परिशिष्टामध्ये दिली आहे. 8व्या परिशिष्टामध्ये टोटल 22 भाषा दिलेल्या आहेत आणि त्या सगळ्या ह्याच्यात आहेत. 5व्या परिशिष्ट हे शेड्यूल्ड ट्राईब संदर्भात आहे. 10वं परिशिष्ट अँटी डिफेक्शन लॉ पक्षांतर बंदी कायद्या संदर्भात आहे आणि 9वं परिशिष्ट हे जमीन सुधारणा कायद्याच्या संदर्भात आहे. त्यानंतर आपला जो पुढचा प्रश्न आहे, केंद्र सरकारच्या 44वी घटनादुरुस्ती जी 1978 ला होते, या घटनादुरुस्तीद्वारे संविधानाच्या 3ऱ्या भागातून म्हणजेच मूलभूत हक्काच्या यादीतनं काय वगळण्यात आलेलं आहे? तर संपत्तीचा अधिकार जो आपल्या आर्टिकल 31 मध्ये होता तो रद्द करण्यात आलेला आहे. बाकी सगळं आहे त्याच्यात. पुढे केंद्र आणि राज्याच्या समवर्ती सूचीला संधी प्रकाश क्षेत्र किंवा ट्विलाइट झोन असं कोणी संबोधलंय? अतिशय टफ क्वेश्चन, वाचण्यात न आलेला प्रश्न आणि आपल्या ट्रॅडिशनल पुस्तकात सापडणार नाही असा प्रश्न आहे. तुमचा हा चुकला तरी काही वाईट वाटून घेऊ नका, सगळ्यांचाच चुकणार आहे. याचं उत्तर पायली आहे. पायली यांनी सांगितलं होतं. पुढे लहान शहराच्या प्रशासनासाठी नगर क्षेत्र समितीची स्थापना केली जाते, ती काय असू शकते? मग ती पूर्णपणे निवडलेली असू शकते, राज्य सरकार त्याला पूर्णपणे नामनिर्देशित करू शकते, किंवा अंशतः निवडलेली आणि अंशतः नामनिर्देशित केलेली अति असू शकते. याचं उत्तर पर्याय क्रमांक 4 आहे. पुढे सार्वजनिक निवडणुकीनंतरच्या पहिल्या ग्रामसभेचे अध्यक्ष. आता इथं जाणून बुजून पहिला शब्द वापरलाय, पण ते बेसिक यांना प्रश्न काय विचारायचा होता? ग्रामसभेचे अध्यक्ष, वित्तीय वर्षातील पहिल्या ग्रामसभेचे अध्यक्ष कोण असतात? तर याचं उत्तर आहे सरपंच. तुम्ही कुठेही गेले तरी ग्रामसभेचा अध्यक्ष हा सरपंचच असणार आहे. आमदार खासदार प्रत्येक गावात जर आपले ग्रामसभेचे अध्यक्ष व्हायला लागले तर ते कधी सगळ्या ग्रामपंचायत कंप्लीट करतील? हे लॉजिक होतं. राज्यपालाकडे भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद नुसार राज्याच्या कार्यकारी सत्ता सोपवण्यात आलेली आहे. बेसिक एवढंच आहे की आर्टिकल 153 हे राज्यपालचं आहे आणि लगेच त्याच्या पुढच्या आर्टिकल मध्येच म्हणजे 154 मध्ये त्याचे कार्यकारी अधिकार दिले आहेत. त्यामुळे याचं उत्तर 154 पर्याय क्रमांक 1 आहे. पुढे खालीलपैकी कोणत्या सूचीमध्ये प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेची तरतूद आहे? प्रतिबंधात्मक स्थानबद्धता म्हणजे एखादा व्यक्ती गुन्हा करण्याच्या आधीच त्याला पकडण्याची तरतूद असते. मग सगळ्यांना असं वाटत असेल की समवर्ती सूची, कारण की प्रतिबंधात्मक स्थानबद्धते संदर्भात कायदा करण्याचा हक्क केंद्र आणि राज्य दोघांना आहे. त्यामुळे बऱ्याच जणांनी याचं उत्तर 1 मारलं असेल की बाबा फक्त समवर्ती सूचीत आहे. परंतु आयोगाने एकदम ट्रिकी प्रश्न विचारला होता
याचं उत्तर केंद्र सूची आणि समवर्ती सूची असं दोन्ही आहे. काही बाबतीत असे विषय काही आहेत जिकडे डिफेन्स रिलेटेड असेल, केंद्राचं डिफेन्स किंवा पूर्ण भारताच्या डिफेन्स संदर्भात असेल तर तिकडे केंद्र सरकार करते, आणि काही बाबतीत समवर्ती सूचीत म्हणजे राज्याचे जे विषय असेल त्यात राज्य करते. आणि अशा प्रकारे याचं उत्तर 3 आहे, केंद्र सूची आणि समवर्ती सूची. पुढे लक्षद्वीप कोणत्या उच्च न्यायालयाच्या कार्यक्षेत्रात येतं? लक्षद्वीप केरळमध्ये येतं. ओडिशाचा काही संबंध नाही, लक्षद्वीप पासून फार लांब आहे. कर्नाटकचा थोडा संबंध जवळच आहे परंतु ते वर आहे, आणि मद्रास थोडंसं या साईडला आहे, त्याच्यामुळे याचं उत्तर केरळच आहे. पुढे खालीलपैकी कोणतं विधान सत्य नाही? हा प्रश्न पण बऱ्याच जणांचा चुकू शकतो. भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे. आता इथं ना हे जे शब्द आहेत हे इंग्लिशमध्ये बघायचे असतात. एक असतं ॲडॉप्ट आणि एक असतं इम्प्लिमेंटेशन. इकडे ह्यांनी जो शब्द वापरलाय तो आहे इम्प्लिमेंटेशन. इकडे जो शब्द आहे तो आहे इम्प्लिमेंटेशन, परंतु 26 नोव्हेंबर 1949 ला आपण ॲडॉप्ट केलेलं आहे, आणि इम्प्लिमेंटेशन कधी आहे? 26 जानेवारी 1950 ला. त्यामुळे याचं पहिलं स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे, आणि पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर आहे. कारण की आयोगाने सत्य नाही किंवा चुकीचं वाक्य कुठलं आहे ते विचारले, बाकी सगळे बरोबर आहेत. धर्मनिरपेक्ष शब्द जोडला. 1976 ला घटना दुरुस्ती झाली होती, आणि न्याय ही संकल्पना सोव्हिएत रशियाकडनं आपण घेतलेली आहे. खूप जास्त सोपा प्रश्न. कुठली जोडी जुळत नाही असं ते विचारलंय. समानतेचा हक्क 14 ते 18 बरोबर आहे. शोषणाविरुद्धचा हक्क जो आहे तो आपला आर्टिकल 23 आणि 24 मध्ये आहे शोषणाविरुद्धचं, आणि 20 आणि 22 काय आहे तर स्वतंत्राचा अधिकार आहे. त्याच्यामुळे याचा पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. कोणती जोडी जुळत नाही किंवा बरोबर नाही असं विचारलंय, शोषणाविरुद्धचा अधिकार. पुढे पोलीस पाटलाची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे? जर आपण ऑफिशियल अधिनियम बघितला तर त्या अधिनियमानुसार उत्तर येतं जिल्हाधिकारी. ओके, त्यामुळे अपेक्षित आहे की आयोग याचं उत्तर जिल्हाधिकारीच देणार आहे. पुढे खालीलपैकी कोणत्या उच्च न्यायालयात सर्वाधिक खंडपीठ आहेत? आता जर जजची संख्यानुसार बघितलं तर अलाहाबादमध्ये सर्वाधिक जज आहेत. तर बऱ्याच जणांनी याचं उत्तर अलाहाबाद मारलं असेल, परंतु अलाहाबादमध्ये फक्त एकच खंडपीठ आहे, ते म्हणजे लखनौ. आणि आपलं जे बॉम्बे हायकोर्ट आहे त्या बॉम्बे हायकोर्टमध्ये जवळपास 3 आहे, संभाजीनगर, नागपूर आणि पणजी, आणि आता रिसेंटली एक कोल्हापूर पण ऍड केलेलं आहे. त्यामुळे सगळ्याचं उत्तर 1 असलं पाहिजे, बॉम्बे उच्च न्यायालय. अशा प्रकारे पॉलिटीचे जे 15 प्रश्न आहेत त्यापैकी हा एक प्रश्न काही जणांचा चुकू शकतो, त्यानंतर हा एक चुकू शकतो, त्यानंतर ठीक आहे हा प्रश्न एक थोडासा कॉम्प्लिकेट आला होता, ट्रॅडिशनलच्या पलीकडे आला होता थोडासा, केंद्र सूची आणि समवर्ती सूची, असे 3 प्रश्न झालेत. सरपंच सगळ्यांचा बरोबर येणार आहे. त्यानंतर हा एक प्रश्न आहे जो थोडासा ट्रिकी आहे, 4 प्रश्न झाले. त्यानंतर पायली सगळ्यांचा कन्फर्म चुकण्यासारखा प्रश्न आहे, 5 प्रश्न झाले. आणि हे 5 प्रश्न सोडले तर मिनिमम तुमचे 10 प्रश्न कसेही बरोबर येणार आहेत, आणि 10 पेक्षा जास्त ज्यांचे बरोबर येत आहे किंवा 12 पेक्षा जास्त बरोबर येत आहे तर तुमच्या पॉलिटीमध्ये एक्सलंट स्कोर आहे असं म्हणता येईल. कारण की काही प्रश्न हे ट्रॅडिशनल पुस्तकाच्या बाहेरचे गेलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या मित्रांमध्ये शेअर करा. धन्यवाद.